मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये स्वरा आणि मोनिका या दोघीही आता मल्हारच्या म्युझिक रूममध्ये येतात आणि पिहूचे जुने फोटोज ते आता दोघीही शोधू लागतात। काही वेळाने आता एका ड्रॉवरमध्ये स्वराला ते फोटोज सापडतात। तेव्हा आता ते फोटो लगेच ती मोनिकाकडे देते। तेव्हा मोनिका ते फोटो पाहते आणि त्या फोटोचा किस घेत म्हणते की माझी पिहू किती गोड आहे आणि किती सुंदर दिसते, अगदी माझ्यासारखी, असं म्हणून आता ती ते सर्व फोटोज पाहण्यामध्ये व्यस्त असते। तेव्हा आता इकडे स्वराला समजतं की एक फोटो तर खाली पडलाय, म्हणून ती त्या फोटोकडे जाते। तो फोटो पाहते तर तो फोटो आता वैदेहीचा असतो। तेव्हा ती म्हणते ही तर माझी आई आहे। स्वराच्या तोंडून असा शब्द येताच आता मोनिका लगेच तेथे येते आणि म्हणते काय, ही तुझी आई आहे? आता स्वरा म्हणू लागते की हो, ही तर माझी आईच आहे। आता मनातल्या मनात मोनिका विचार करू लागते, मला काहीतरी डाऊट येतोय वेगळाच। मंजुळा, स्वरा आणि मल्हार यांचं नक्कीच काहीतरी कनेक्शन असणार आहे। ही सारखी त्या मंजुळाला आपली आई आई करत असते। आता मोनिकाच्या डोक्यात विचारांचा गोंधळ सुरू होतो। तेव्हा तिला काय करावं सुचत नाही। तर आता मोनिका राहून विचारतेच, ही तुझी आई आहे का? तेव्हा आता स्वरा म्हणते हो, ही माझी आईच आहे। मनुका काकू, मी मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं ना, जेव्हा मी घर सोडून गेले होते तेव्हा मला एका टेम्पोमध्ये मंजुळा आई दिसली, तीच ही मंजुळा आई आहे। तर आता मनातल्या मनात मोनिका विचार करू लागते, नक्कीच काहीतरी वेगळंच प्रकरण असणार आहे आणि ही किती मला उल्लू बनवतीये, असं म्हणून मोनिका आता विचार करत असते। तर स्वरा आता तेथून जाते। स्त्रीकडे तावडे हे फोनवर बोलता बोलता चहा पित असतात। तेवढ्यातच आता शिंदे तेथे येतात। तेव्हा शिंदे आता तावडेला म्हणतात की फोन ठेवा, अगोदर एक गुड न्यूज आहे। तेव्हा कोणती गुड न्यूज, असं आता तावडे विचारतात। शिंदे सांगतात की कामतांच्या गाडीत सापडलेलं ते शुभंकरचं शर्ट, त्याचबरोबर त्याच्यावर असणारं रक्त आणि शुभंकरची गाडी ज्या ठिकाणी होती त्या लोकेशनवर असणारं रक्त हे मॅच झाले। म्हटल्यावर मल्हार कामत दोषी आहेत असंच म्हणायचं ना? तेव्हा आता तावडे म्हणतात ते आपण ठरवू शकत नाही, आपण फक्त कोर्टाकडे पुरावे सादर करायचे, बाकी त्यांना शिक्षा द्यायची की नाही हे कोर्टच पाहिल। पुढे शिंदे म्हणू लागतात की त्या स्वराने एक व्हिडिओ सुद्धा तयार केलाय आणि तो सोशल मीडियावर देखील टाकलाय। तेव्हा तावडे विचारतात कोणता व्हिडिओ? शिंदे म्हणतात की तो व्हिडिओ असा आहे की ज्यामध्ये स्वराने सांगितलंय की बाबा, मी जिथे कुठे असाल ना तेथून लवकर घरी या, मी तुमची वाट पाहतीये, आणि असं सगळ्यांना आवाहन देखील केलंय की तुम्हाला कुठे जर शुभंकर ठाकूर सापडले तर लगेच मला कळवायचं। तेव्हा आता ही मुलगी खरंच स्मार्ट आहे असं तावडे म्हणतात, कारण या केसकडे आपण जरा सिरियसली पाहायला हवं, नक्कीच काहीतरी गुंता आहे। मल्हार कामत सोडून अजून दुसरं कोणाला तरी शुभंकरला हानी पोचवायची होती, इजा पोचवायची होती, असा उद्देश असेल तर आपल्यासाठी तो माणूस नक्कीच कधी ना कधी पुढे येईल, काही ना काही क्लू आपल्याला सापडेल। या केसकडे जरा आता मी स्वतः लक्ष घालतो, असं म्हणून आता तावडेही विचार करू लागतात की या केसचा निकाल लावायचाच कसा। तर इकडे आता मल्हार म्युझिक रूममध्ये येतो। तो स्वराला आवाज देत असतो, परंतु स्वरा तिथे कुठेही नसते। तो म्हणतो वहिनीने मला असं का सांगितलं असेल की स्वराने तुम्हाला बोलवलंय म्हणून, पण आता तो बाहेर जायला लागतो तेव्हा त्याला समोर आता वैदेहीचा फोटो दिसतो। तेव्हा तो म्हणतो हा फोटो वैदेहीचा? वैदेही, असं म्हणून तो तिच्याकडे अगदी निरखून पाहतो। तेव्हा आता मोनिका मागेच लपलेली असते, ती पटकन उठते आणि म्हणते वैदेही? आता ही वैदेही म्हणजे वैदेहीचा हा फोटो आहे म्हणायचं। तर आता तिला खूप घाम फुटतो। ती म्हणते वैदेही म्हणजेच मंजुळा नाही ना, असा प्रश्न तिला सारखा आता सतावू लागतो। तर मल्हार, वैदेही, स्वरा यांचं नक्की काहीतरी कनेक्शन असणार आहे असं तिला समजतं। त्या मल्हारला काही चॉईस आहे की नाही असं मनातल्या मनात मोनिका म्हणते। मंजुळा तर भांडीवली आहे, म्हणजेच वैदेही या घरात मंजुळा बनून तर राहत नसेल हा प्रश्न तिला पडतो। इकडे मल्हार आता म्हणतो की हा फोटो नक्की कुणी बाहेर काढला असेल, मी त्या 10 वर्षापूर्वीच्या एन्व्हलपमध्ये अगदी व्यवस्थित ठेवला होता। त्याला आता जरा वेगळाच संशय येतो, म्हणून तो फोटो पुन्हा व्यवस्थित ठेवतो आणि त्याच्यामध्ये असणारं वैदेहीचं ते लॉकेट पुन्हा स्वतःजवळ घेतो। काही वेळाने तो आता बाहेर जातो तर मोनिका आता रागाने संतापलेली असते। ती म्हणते जर ही वैदेही असेल मंजुळा, तर आता मग या घरामध्ये अर्थक्वेक येणारच। मला हे सत्य शोधून काढायला हवं, कारण काहीही झालं तरी मंजुळा नक्की कोण आहे, स्वराशी तिचा काय संबंध आहे, मला हे शोधून काढायचंय। आता या सर्व प्रश्नांची उत्तरं मला फक्त एकच व्यक्ती देऊ शकते, म्हणजे श्यामला।
तेव्हा आता तिला श्यामलाचं बोलणं आठवतं की स्वरा ही मुलगी आहे, हे सत्यसुद्धा तिनेच मला सांगितलं होतं. आता मोनिका त्या सत्याचा शोध घेण्याचं ठरवते. ती आता खूपच संतापलेली असते. स्वरा तिच्या रूममध्ये असते तेव्हा ती विचार करत असते की मल्हार गुरुजींनी अजूनही माझ्या आईचा फोटो तसाच जपून ठेवलाय, म्हणजे त्यांचं माझ्या आईवर अजूनही प्रेम आहे. असं मल्हार तेथे येतो आणि विचारतो, काय ग स्वरा, कसला विचार करतेस? तेव्हा ती म्हणते की गुरुजी, मला तुम्ही खूप आवडतं, असं माझा गोलू गोलू मल्हार गुरुजी असं म्हणून ते त्याचे खूप पापा घेते. मल्हार म्हणतो, काय झालं अगं एवढं? तर आता तो विचारतो, स्वरा तू मगाशी म्युझिक रूममध्ये गेली होती का? ती म्हणते, हो गेलो होतो मी आणि मनुका काकू. तर मल्हार विचारतो, कशासाठी गेला होतात? आता स्वरा सांगू लागते की पिहूचे लहानपणीचे फोटो मनुका काकूला हवे होते ना, म्हणून गेलो होतो. तर आता तुम्हाला तेथे अजून दुसरं काही सापडलं का, असं तो विचारतो. स्वरा मनातल्या मनात विचार करते, हे आईच्या फोटोविषयीच विचारतायत. ती वैदेही आणि मल्हारच्याच विचारामध्ये गुंग असते. तेव्हा मल्हार विचारतो, सांग ना ग स्वरा, काही सापडलं का तुला पुढे? तेव्हा स्वरा म्हणते, नाही, काही नाही सापडलं मला. तेव्हा मल्हारच्या जीवात जीव येतो. निरंजन मामा देखील आता तितक्यात तेथे आलेले असतात. तेव्हा ते त्या दोघांकडे खूप कौतुकाने पाहतात. तेवढ्यातच आता मल्हार म्हणतो, खूप दिवस झाले आपण सिरियस विषय नुसता काढतोय, अशी मजा अशी केलीच नाही. दाढीवाले काका आहेत ना, त्यांच्या प्रकरणातून तुम्ही लवकरात लवकर सुटावे अशी माझी इच्छा आहे, असं आता स्वरा म्हणते. तेव्हा आता निरंजन मामा पुढे येत म्हणतात, मल्हार गुरुजींनी काही केलंच नाही तर त्यांना काही होणार नाही, तर हा टॉपिक आता बंद, असं म्हणून मल्हार आता स्वराला विचारतो, खूप दिवस झाले आपण सर्वजण आईस्क्रीम खायला गेलो नाही, जायचं का आता? तेव्हा आता स्वरा लगेच आनंदाने उड्या मारू लागते आणि मल्हारला हो म्हणते. तेव्हा आता निरंजन मामाला देखील तो आवरायला सांगतो आणि मग तेथून जातो. तेव्हा आता निरंजन मामा हे स्वराला विचारतात, काय ग मल्हार गुरुजींचे एवढे मुके का घेऊन राहिली होती तू? तेव्हा आता स्वरा म्हणते, मामा तुला माहीत नसेल, पण मी आत्ता जेव्हा म्युझिक रूममध्ये गेले होते तेथे मला आईचा फोटो सापडला, म्हणजे बाबा अजूनही माझ्या आईला विसरले नाहीत, म्हणून आता ती खूपच खुश होते. आता निरंजन मामा म्हणतात, खरंच की काय? ती म्हणते की हो, माझे बाबा माझ्या आईवर खरंच खूप प्रेम करतात. तर निरंजन मामांना आता वैदेहीची आठवण येते. तेव्हा आता निरंजन मामा म्हणतात, हे शुभंकरच्या प्रकरणामधून लवकरात लवकर मल्हार सर बाहेर येऊ देत, मग मी त्यांना वैदेहीबद्दल, त्यांच्याबद्दल, तुझ्याबद्दल सगळं काही सत्य सांगून टाकणार आहे. तेव्हा खरंच का, असं स्वरा विचारते. तेव्हा मामा म्हणतात, हो खरंच मी सांगणार आहे. तेव्हा आता स्वराला खूपच आनंद होतो. ती म्हणते, आता आपण लवकरात लवकर तयारी करूयात, कारण आपल्याला बाहेर जायचं आहे ना आईस्क्रीम खायला. निरंजन मामा हो म्हणतात. आता निरंजन मामा सगळं सत्य सांगणार या विचाराने स्वरा खूपच खुश होते आणि वैदेहीच्या आठवणींचं असणारं ते गाठोडं जवळ घेत मामाजवळ घेऊन जात मामाला देखील मिठी मारते. मामाही खूप खुश होतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मोनिका श्यामलाला भेटायला जात तिला विचारते की काय प्रकरण आहे मला सांग, वैदेही, स्वरा आणि मंजुळा मल्हार यांचा नक्की काय संबंध आहे? तेव्हा आता वैदेहीचं काय करायचं हे मला चांगलंच माहीत आहे, असं मोनिका म्हणते. तर दुसरीकडे सगळेजण आईस्क्रीम खाऊन आता तेथून निघालेले असतात. तेव्हा मंजुळाचे कोणीतरी फोटो काढून घेतं, तो मोनिकाचा माणूस असतो. मल्हार बरोबर पाहतो. घरी आल्यानंतर आता अभिषेक आणि शुभंकर मिळून आपल्या विरोधात काहीतरी कटकारस्थान करतायत असं विजय मल्हारला म्हणतो, आपण पोलीस कंप्लेंट करायला हवी. तेव्हा पोलीस कंप्लेंट फक्त ही मंजुळा करेल असं मोनिका आता म्हणते. तेव्हा सगळेजण आता मंजुळाकडे पाहू लागतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.